जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर। परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। हा, श्री स्वामी समर्थ। जय शंकर। जय शंकर। बोला दादा। हा, मागच्या आपण बघितलेला ना अनुभव। आता या स्वामी सेवेत कसं आलं ते सांगायचं राहिलं। बर। स्वामींच्या मी सेवेत कधीच नव्हतं, फक्त स्वामींबद्दल ऐकलेलं बऱ्याच गोष्टी काय। बर बर। पण कधी संपर्क जास्त आला नाही, कधी मठात स्वामींच्या कधी काय गेलो नाही, किंवा स्वामींचं कुठं मंदिर आहे हे कधीच बघितलं नाही। अच्छा। आपलं सकाळी उठून आपलं महाराजांची काय असेल ते नित्य सेवा करणे शंकर महाराजांची, बरोबर। तिथून आपलं कामावर जाणे आणि संध्याकाळी परत घरी येणे, थोडं क्लासला वगैरे जाणे, अच्छा। परत संध्याकाळी आपल्या घरी यायचं। मग त्याच्यानंतर ते काय स्वामींचा कधी परिचय आलाच नाही। हो ना। ज्या इथं आपल्या देवघरामध्ये जे स्वामींचा फोटो आहे शेखर साने, हो हो हो, त्यांनी एक 27 पेंटिंग त्यांच्या हाताने बनवल्यात ना, त्या 27 मधली एक पेंटिंग आपल्या वाड्यात आहे, वैद्यवाड्यामध्ये। हो का? म्हणजे त्यांनी स्वतः दिली का? म्हणजे कशी काय तुमच्यापर्यंत? ते वैद्यांनी आणली। हा 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 हा। 2007च्या ह्याच्यात 7 मेच्या आसपास आणले। आणि त्या एवढा काय अनुभव नाही होत त्या फोटोमध्ये निरीक्षण करून बघायचं, ते दिसतात कसं बाबा, त्यांची पेंटिंग काय काय, मला एवढं त्याचा ते अंदाजच नव्हता। बरोबर। आपलं नित्य साधेभोळी पूजा करणे, जाणे। आणि स्वामींच्या सेवेत म्हणजे काय करणार, आता हा आपला मोठा फोटो आहे बाबांचा, पळणावरचा आहे ना, पळणा घर मधला एकदम मोठा। स्वामींचा तो थोडासा लहान आहे। बर। मग मोठ्या फोटोला आपल्याला वेळ लागतो म्हणून काय करणार, अच्छा, पहिला मोठा फोटो क्लीन करणार, चांगला स्वच्छ करून त्याला ते मग त्याची पूजा करणार, बरोबर, ते नंतर करणार स्वामींची। अच्छा अच्छा। मग ते महाराज काय करणार, महाराजचे डोळे मोठे होणार, रागवणार महाराज। हो का? ते असं फोटो मध्ये जाणवणार, पण नक्की मेन त्याचं काय कारण ते समजणारच नाही। आणि शंकर गीतेमध्ये पण त्यांनी सांगितलंय, पहिला माझ्या गुरूंची पूजा करा, बरोबर, जे स्वामींची पूजा करा। तर एवढं आपण लक्षात ठेवणार नाही, पहिला आपलं एकच मोठं किंवा आपल्याला लवकर जॉबवर जायचं आहे आणि महाराजांची सेवा करायचं आणि तिथून बाहेर जायचं लगेच। हो ना। आणि मोठा फोटो असल्यामुळे आपण पहिला मोठ्या फोटोची पूजा करायची, बरोबर। मग लहान फोटोंना काही वेळ लागत नाही, ह्या हिशोबानं पूजा असायची। अच्छा। आणि मग असंच करत करत ते लवकर संकेत मला समजून झालेत। आणि असंच ही सेवा करत एक सटाले म्हणून फॅमिली आहे माधवनगर मध्ये, बरं। त्यांनी मला पहिल्यांदा बघितलं, तू पूजा छान करतोस म्हणले, आणि माझ्या घरी स्वामींचं प्रकट दिन आहे, बरं, आणि त्याला तू येणार का, स्वामींना फेटा काढून दे म्हटले मला। देशील का, नक्की येणार का? अच्छा। मी म्हणलं येतो काकी, म्हणलं काय पण करून येणार म्हणलं। आणि मला तुमच्यामुळे स्वामींची सेवा मिळाली, हे उत्सुकता पहिला आली। आणि त्यांच्या घरी एक स्वामींचा फोटो आहे छोटासा, तिथे जाऊन त्यांच्या घरी 7 वाजता मी फेटा काढून आलो, पूजा करून आलो स्वामींची। तर त्यांच्या घरात घरच्यांना एवढा आनंद झाला की दादा तुम्ही छान फेटा काढलाय, आणि ती सेवा आली। त्याच्यानंतर परत आपला इथला आतला फोटो होता ना, तिथली सेवा केली, बरं। ते माझ्या डोक्यात स्वामीच बसले, ते महाराजांनी मला घडवलं की पहिला तू स्वामींची सेवा कर। खरंय खरंय, हे मला महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितलं, पहिला स्वामींची सेवा कर, तुला काही कमी पडणार नाही, बरोबर। असं स्वप्नात मला ते संकेत आला महाराजांचा। महाराजांचं दर्शन घेऊन पहिला स्वामींची पूजा। अच्छा। त्या कारणामुळे मी स्वामींच्या सेवेत आलो। आणि आपलं जे रामनवमी म्हणजे रामाचे हे होते ना, बरोबर,
स्थापनेच्या वेळी सगळीकडे रामाचं हे होतं ना, बरंच पूर्ण अख्ख्या भारत देशामध्ये रामाचे हे होते, जय जयकार होता. आणि बरोबर. मग त्यावेळी पण आष्ट्यामध्ये एक फॅमिली आहे, आपलं सांगली तर 20 ते 25 किलोमीटर आहे. बरं. त्याने मला बोलवलं स्वामींचा फिता, स्वामींचे ते रामाचं मला करून दे म्हणले, मुकुट वगैरे सगळं. बरं. त्यांच्या घरी स्वामींची सेवा आली. इथून 20-22 किलोमीटर गेलो, त्यांच्या घरी सेवा करून आलो. तिथून आमचे ते एक मठ आहे स्वामींचं, काय म्हणतात केंद्र आहे. हा, केंद्र नंबर 2 सांगलीमध्ये, माधवनगर या गावात. आणि आपल्या मठाच्या अगदी जवळच आहे, शेजारीच आहे ते. अच्छा. तिथं पण बरेच जण आले की तू हे सेवा करायची स्वामींची आणि तू आला पाहिजे म्हणले त्याने. बरोबर. मग त्याच वेळी एका दिवसामध्ये प्रभू रामाचं आणि स्वामींचं, अच्छा, हे रामाचं, स्वामींचं आणि आपल्या शंकर महाराजांचं तिन्ही फोटोची सेवा एकाच दिवसामध्ये झाली. हो का? अरे वा. हा, आणि ती सेवा अशी झाली ना की मला पण असं वाटलं नव्हतं की मी असं करीन हे. बरोबर. आणि हा चमत्कार स्वामींनीच करून घेतला. हो ना. तेव्हापासून स्वामी सेवेची एवढी ओढ लागली. आता नामात फक्त स्वामी म्हणजे महाराजांची, शंकर महाराजांची पूजा. अच्छा. आणि नामस्मरण फक्त स्वामींचं. हो का? अरे वा. आता एवढी सवय झाली. आणि पूर्वी सर्वांना मी जयशंकर म्हणत होतो स्टार्टिंगला, जयशंकर. प्रत्येक कोणी पण स्वामी भक्त असतो मी जयशंकरच म्हणणार. हो ना. आता तसं नाही, जो स्वामी भक्त असला की श्री स्वामी समर्थ आणि जयशंकर हे दोन्ही. बरोबर बरोबर. पहिला स्वामींचं नाव. आणि आपल्या वाड्यामध्ये जो वैद्यवाडा आहे माधवनगरला, त्याच्यामध्ये कार्यक्रमाचं स्वरूप सांगतो मी. बरं. ह्याच्यापूर्वी दुर्गाष्टमीला अगदी 1/2 किलो खिचडी, तांदळाची खिचडी होत होती पूर्वी, 1/2 किलो फक्त प्रसाद म्हणून. हा, आणि त्याच्यानंतर दर महिन्याला कमीत कमी 400 ते 500 लोकांची खिचडीचा कार्यक्रम व्हायला. अरे बापरे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही हे केलं की महाराजांची आपण आरती घेऊया, कारण आरती येतच नव्हती, नुसतं सेवा करत होतो. आरती महाराजांची माहितच नव्हती मला. अच्छा. मग ती युट्यूबवर डाउनलोड करून पाठांतर करून दर सोमवारी संध्याकाळी 8ला आरती आणि दर गुरुवारी संध्याकाळी 8लाच आरती ठेवली. बरं. 8चं टायमिंग म्हणजे काय, महाराज शंकर महाराज अष्टवक्र आहेत. हो हो. आणि ते 8 ठिकाणी हे झाल्यात ना वाकल्यात, त्याच्यामुळे बरोबर 8चं टायमिंग आरतीचं फिक्स झालं. तसंच करत दर गुरुवारी खिचडीचा प्रसाद सुरू झाला महाराजांच्या आशीर्वादाने आणि काही भक्तांच्या मदतीने. बरोबर. दर गुरुवारी 8ची आरती झाली की खिचडी असते. त्याच्यावर जे काय भक्त भजी आणतील, प्रसाद म्हणून केळे आणतील, कोण चहा आणतील, सगळा प्रसाद होतो तेवढा. अरे वा. परत सोमवारी पण असंच झालं. लाचगिरीचा लाडू, केळे हे चालू झालं. त्याच्यानंतर वर्षातले 2 प्रसाद सुरू झाले. एक महाराजांची पुण्यतिथी आणि महाराजांचा प्रकट दिन. बरोबर. मग दरवेळी आम्ही पुण्यतिथी करत होतो. प्रकट दिनचं काय करायचं. अच्छा. प्रकट दिनचं काय करायचं म्हणलं, ते बरेच जण भक्त म्हणलं की दादा आपण प्रकट दिन साजरा करूया. मला करायचं तर काय ते काय समजत नव्हतं, तर कसं करायचं. कारण आपला वर्षातनं तर एक मोठा प्रसाद असतोय. हो हो हो. आपण काय भक्तांना सांगणार कसं, त्यांना पण मागणार कसं. हो ना. हा, आणि त्याच पहिला प्रकट दिन आपण ठेवला. साक्षात महाराज हनुमंतांच्या रूपात इथं येऊ लागले. कसं काय. हो, हनुमंताचं रूप म्हणजे महाराजांनी पहिला सांगितलंय मी म्हणजे मारुती. हो. आणि लाल हनुमंताच्या रूपात महाराज यायचे. अच्छा. आणि ते समजा ते काय आले ते. एकदा घरातून आतून गेले, येऊन मंदिरात मठातून बसायला लागणार. घरात काय उडकणार पप्पा त्यांना खायसाठी, ते खाऊन बसून जाणार. म्हणजे वानराच्या रूपात येऊन जात. वानराच्या रूपात येऊन जात होते. आणि वानराच्या रूपात येऊन जायचे आणि बसायचे बराच वेळ. बाहेर एक मंदिर आहे आपलं महाराजांचं, ज्या पाषाणाचा पादुका आहेत. बरोबर. तिथं बसायचे आणि बघायचे असं इकडे तिकडे आणि जायचे निघून. किती छान. तरी पण समजलं नाही की हे महाराज आहेत लवकर.
बरोबर. मग असंच भक्तांना सगळं हे करून प्रकट दिनाचा सोहळा सुरू केला. पहिल्याच वेळी केला. प्रसाद तर एकदम उत्तम झाला. प्रसाद कोणत्या साली झालं म्हणजे हे प्रकट दिनाची सुरुवात? हा बघा, आता 2022 मध्ये झाला. अच्छा, 2 वर्षापूर्वी. बरं बरं. सुरुवात 2 वर्षापूर्वी. आणि काय झालं, भजन चालू होतं. बरं. एक भजनी मंडळ होतं, आष्टा म्हणून गाव आहे तिथून. अगदी नादार मुलं, त्यांचं भजन चालू होतं. 100भर लोक असं बसलेले भजन ऐकायला. त्यातून महाराज वानराच्या रूपात आले. हो. अरे वा. आणि त्यांनी तिथं फळं होती, 5 प्रकारची फळं होती. तर फळ घेतलं नाही महाराजांनी. अच्छा. डायरेक्ट पंचामृत घेतलं. हो. ती किटली उघडली, खाली सांडले, आणि त्यांनी ते सगळं पंचामृत घेऊन गेले. म्हणजे कुठे ठेवलं होतं सगळं हा प्रसाद? हा देवासमोर, आपला पाषाणच्या पादुकात तुझं मंदिर आहे ना, तिथे ठेवलं. तिथे ठेवलेला. बरं. किती छान. ते घेऊन गेले. मग खात्री पडली की हे शंकर महाराज आहेत. बऱ्याच भक्तांनी त्यांचे हे केले. आणि प्रसाद संपला. दुसऱ्या दिवशी पण काय झालं, दुसऱ्या दिवशी पण महाराज आले, हनुमंताच्या रूपात आले. बर. डायरेक्ट मी हे दाखवतो महाराजांना. भोग महाराजांसाठी सकाळी चहा, कोरा चहा केलता. करंजी केलती त्यांना. अच्छा. आणि करंजी त्यांना भरवत होतो. त्यावेळी माझ्या पाठोपाठ आले, मला पण माहित नाही, आणि येऊन पाळण्यावर बसले बरोबर आपल्या झोपाळ्यावर. आणि जे करंजी महाराजांना, जे आपल्या फोटोमध्ये मी दाखवत होतो महाराजांना, तीच पहिला घेतली आणि ती पूर्ण खाल्ले बसून तिथं. कमाल आहे ना. हा. आणि चहा, महाराजांनी चहा सांडला. आणि तो चहा पिले. चहा सुद्धा पिला? चहा पण पिले. आणि ते आपलं त्यांचं जे शेपूट आहे ना, ते असं त्यांनी असं हलवत होते असं. अच्छा. आवडलं म्हणजे सांगत होतं थोडक्यात. हा, असं तोच संकेत होता त्यांचा. गेले हळूहळू बाहेर. हो ना. असे कमीत कमी 8 दिवस येत होते. आणि 9व्या दिवशी असा प्रकार घडला. अच्छा. कार्यक्रम करून कंटाळा आलता. 8:30 वाजले. मी 8:30ला अजून झोपेतच होतो. बरोबर. बाबांनी आमच्या उठवले, अरे अजित येऊन बसल्यात बघ तिथं. हो का. सकाळी म्हणलं बसतात थोड्या वेळ, आणि बसू दे, मी येतो नंतर. बरोबर. म्हणजे माझी सगळ्यात मोठी चुकी झाली. अच्छा. ते त्याने आल्यात आणि मी डायरेक्ट असं बोललोय झोपेत. मग घरातून एक सफरचंद घेतलं. बरं. गेलो त्यांना माफी मागितली, तर ते रुसून बसले. हो का. म्हणजे काय केलं ते? त्यांनी ऐकलं ना, मी असं म्हणलं की त्यांनी थोडा बसू दे, मी येतो. वाट पाहायला लावली त्यांना. वाट पाहायला लावली आणि आले. मग त्यांना मी ते सफरचंद दिलं. तर त्यांनी माझा हात पकडला. अच्छा. आणि साईडला हे केलं, ढकलला असं. घेतलं नाही सफरचंद? नाही घेतलं. आणि पाठीमागून नाही बघितलं, आणि हळूहळू चालले की असं की जो आपण रुसून बसतो ना एखाद्या व्यक्ती, तसं बसले. खरंय खरंय. परत थोडं पुढे गेलो. म्हणलं, तुम्ही महाराज घेणार आहे का नाही? परत माझा हात पकडला, लहान मुलासारखा अगदी असा. आणि अलगद बाजूला सरला परत. किती छान. परत भिंतीवर उडी मारून गेले रोडवरती. बर. मी पण उडी मारून आलो, पलीकडे गेलो. माझ्या पायात काटा घुसला. अरे बापरे. आणि तसंच मी थोडं थोडं लंगडत त्यांच्यापाशी गेलो. चुकी झाली. एकदा सांगा घेणार आहे की नाही, हे घ्या म्हणलं. मग त्याने ते हातात थोडं माझ्या असं बघितलं, घेतलं, ते पूर्ण खाल्लं. आणि त्यांच्या बाजूने श्वानांची फौज. अरे बापरे. कमीत कमी 15 गोळा झालते, 15 ते 20. पण त्यांच्या अंगावर गेलं नाही, त्यांना हो ना विशेष भोकले नाहीत, काय नाहीत. आणि मग ते महाराजांनी ते सफरचंद घेतलं, खाल्लं, आणि त्याचे चिन्ह करून गेलते ते. अच्छा. असं गोल 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 केलते, म्हणजे तुम्ही खाल्लंय म्हणून असं. आणि असं ओरडले मार बघून, आणि मग गेले. वा वा वा. काय मोठी प्रचिती दिली हो तुम्हाला. आणि त्याच्यानंतर परत महाराज इकडे आलेच नाही. म्हणजे तुम्ही सेवा मनापासून करताय, त्याची पोचपावतीच मिळाली तुम्हाला महाराजांकडून. पोचपावतीच मिळाली. पण कसं आहे, अजून सेवेत आपण कुठं तर कमी आहे. बरोबर.
आणि सेवा अजून वाढायला पण मला तर असं वाटते, कारण काय आहे, भगवंताचे संकेत कळत नाहीत लवकर. हो ना, हो ना. नको आणि कळणार पण नाही, हे पण असं पण वाटतंय लवकर, पण हा, ते बरोबर आहे. बऱ्याच दिवसानंतर ते समजते बाबा ते कोण समजतं. होते, काय होते. खरंय, खरंय. नाही, कारण खूपच तसंच, छान. कारण आपण त्याच्या पात्रतात तर नाही ना. नाही, बरोबर आहे ना. आणि त्यावेळेस परिस्थिती पण अशी निर्माण होते, की आपल्याला जरी साक्षात्कार किंवा प्रचिती आली तरी त्यावेळेत कळत नाही. म्हणजे नाही कसं होतं, आपण त्या प्रसादाच्या ह्याच्यात असतोय, हो ना, हो ना. कार्यक्रम मध्ये आपण तल्लीन असतोय, तेव्हा भगवंताचं ध्यान कमी असते आणि प्रसादाचं काम जास्त असते आपलं. हो ना, हो ना. खरंय. किंवा कोण आलं त्याला पाणी, म्हणजे बऱ्याच गोष्टीमध्ये तो माणूस हे असतोय. पण त्यांनी हे दाखवून दिलं की मी तुझ्यासोबत आहे. किती छान ना. म्हणजे मग ह्या ते जे सगळ्यात वानर रूपी किंवा हा वानर येत होतं ते असं म्हणजे सगळीकडे गावात पण फिरायचं की तुमच्या नाही इथे? नाही 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 नाही, गावात नाही, कुठंच नाही, फक्त आमच्या घरी येणार. हो. आणि एक संतोष माताचं मंदिर आहे, तिथे 2 वेळा फक्त बसून आले 2 मिनिटं. तिथून आपल्या तर बराच वेळ बसणार. हो का? अरे वा. आपलं पाषाणच्या ज्या पादुका आहेत ना, त्या मंदिरासमोर बराच वेळ बसणार. एक आपला गेट आहे 2 नंबरचा मंदिर मेन आपला, त्या गेट कशी बसणार कट्ट्यावर, जिथं आम्ही त्या कट्ट्यावर नेहमी बसतोय कायम. अच्छा. त्या कट्ट्यावर असं वाट पडल्यासारखं बसणार महाराज. आणि एक म्हण, झोपायला. एक ते हे आहे ना पांडुरंगांच्या ह्याच्यामध्ये एक म्हण आहे बघा, देव भावाचा भक्ताचा भुकेला असतोय ना. हो ना. हे खरंच आहे, ते त्या जाग्यावर बसल्यावर समजलं. बरोबर ना. ज्या कट्ट्यावर तिथे बसले ना वानर रूपात महाराज, त्यावेळी समजलं. तुमच्या आणि मला वाटतं बाबांना सुद्धा असे बऱ्याचसे म्हणजे बरीचशी भजनं वगैरे पण येतात, तुम्ही म्हणत होतात ना. हो, बाबांना आमच्या कमीत कमी ना असं पाठ आहेत, म्हणजे असं लिहून वगैरे त्याने काही ठेवलं नाहीत. 300 वर अभंग त्यांना पाठ आहेत, 300 कमीत कमी. अरे बापरे. आणि बाबा जिथे शिकले की नाही भजन, ते आमचं गाव कवठे मंकाळ मध्ये कुकटोळी गाव आहे, कुकटोळी म्हणून आहे. कुकटोळी. हा, तिथं जुना पन्हाळागड म्हणून ते या नावाने ते गाव ओळखलं जातंय, खेडेगाव आहे. बरं. तिथं पन्हाळागड पूर्वी होणार होता. मग तिथं काहीतरी एक घटना घडलेली आहे पूर्वी, आणि तिथं शिवाजी राजांनी गिरलिंग म्हणून देवस्थान आहे शंकराचं. हो, तुम्ही मागच्या अनुभवात म्हणत होता. 4 तासात त्याने ते मंदिर बांधलं. हो ना. आणि तिथून ते पन्हाळ्याकडे गेले कोल्हापूर साईडला. मग त्या गावाचं वैशिष्ट्य भजनाचं असं होतं, जे भजनी मंडळात जो मुलगा भजन शिकायला जातो किंवा ह्याला जातो, काय म्हणतात सेवेसाठी करायला जातो, तो जर झोपला भजन म्हणत झोप आले किंवा मधूनच तो गेला, ते काही पण कारण असू दे, अच्छा, त्याला 1 वर्ष कोणत्याही भजनी मंडळात घ्यायचं नाही. हो, असा तिथला तो नियम होता. बरं बरं. हा, मग तिथं त्या गावात बाबा आमचे भजन शिकले. आणि हल्ल्याच्या मठामध्ये कोणी आलं नाही, वाट बघत बसत नाहीत बाबा. हो ना. शंकर बाबा माझं भजन ऐकतात म्हणतात आणि त्यांच्याविषयी बाबांपाशी भजन म्हणतात. किती छान. त्यांना पण असे म्हणजे महाराजांचे अनुभव आले असतील ना. त्यांना अनुभव भरपूर आले. त्यांचा एक डोळा गेला होता. अरे बापरे, कसं काय? नागिन जाणते. हो, नागिन कानात गेले आणि कानातून डोळ्यात गेलते. मग ते त्यांना ऐकायला येत नव्हतं, डोळा दुखायला आणि पाणी. मग असंच बाबा परीक्षा घेतात, तसंच झालं आमचं. आणि बरेच दिवस 8-10 दिवस तसंच झालं. अच्छा. आणि गुरुवार होता. बाबा म्हटले, महाराज मी भजन करणार, माझा डोळा जाऊ दे ना, काय व्हायचं होऊ दे, किंवा दुसरा पण डोळा तुम्ही घालवा. बरोबर. तुमच्या समोर बसतो म्हणले मी, ताऱ्या वाजवत आणि भजन म्हणत. माझं काय तोंड काम करणार आहे म्हणले. हो ना. आणि एक पहिला अभंग झाला, दुसरा झाला, असं 6व्या अभंगाला बाबांचे आमचे डोळे उघडले. हो, म्हणजे डोळे उघडले, दिसावं लागलं. आणि ते जे वल्ली जागा होती ना, पाणी वगैरे गालामधलं, ते कुठे गेलं ते पण माहित नाही. म्हणजे आपोआप ती जागा सुकली गेली आणि डोळे व्यवस्थित पण झाले. आपोआप सुकली. हा अनुभव असा आहे ना, की कोणाला सांगितलेला हा कधीच पटणार नाही. हो ना, डॉक्टरनाही खरं वाटणार नाही. पण हे आम्हाला अनुभव आलेला आहे, बाबाला आलाय, आमच्या घरच्यांना हा अनुभव आलाय. हे तपस्वी काकांसारखं झालं ना, त्यांनाही म्हणजे डोळ्यांचा त्रास होता, पण किती सुंदर भजनं गायचे ते. हो, तसंच आहे हे. तसंच आहे. आणि
त्यावेळेपासून बाबा आमचे महाराजांचे एवढे हे करतात ना सेवा. खरं. कोणीही काही पण म्हणले करू दे, सेवा जाऊ दे, आपण फक्त महाराजांना हे करायचं आणि महाराज जे काय सांगतात ते आपण करायचं आणि आपल्याला होतंय तेवढं करत राहायचं. हो ना. बाबा आमच्या म्हणजे सेवा कर, पूजा करून कामावर जायचं. बाबांची पहिला हे होती मला वाढणे सक्त ताकीद होती. पूजा कर, कधी करणार बाबा, जा आवर लवकर, कामावर जाणारच का नाही आज, तर जाणार आहे. मग जरा 5 मिनिटं बसलोय मी, नंतर बस, पहिला पूजा कर, कामावर जाऊन तिकडे जाऊन बस. हो ना. हे असं बाबांचे संकेत आहेत. शिस्त लावली तुम्हाला म्हणजे. हो. त्यांनी आणि मी जर कुठं बाहेर गेलो तर त्यांनी पूजा करतात त्यांच्या पद्धतीनं, त्यांना जशी जमते. हो ना. हो ना. तसे त्यांनी पूजा करतात. पूजेत खंड पाडायचा ना म्हणतात. बरोबर. हा, आणि तुला जेव्हा जमत नाही, तू बाहेर चाललास गावाला वगैरे, मी त्यावेळेला पूजा करतो म्हणतात. म्हणजे तुमचे बाबा आणि शंकर बाबा हे दोन्ही खूप मोठे आधारस्तंभ आहेत तुमच्या आयुष्याचे. खरंच आधारस्तंभ आहे. माझ्या घरातले जे घरातले आहेत ना, माझी आई आहे, बहीण आहे आणि बाबा आहेत. बरोबर. मी जर कुठं बाहेर गेलो की त्यांनी सगळे साफसफाई, सगळं पूजेबल सगळं करतात त्यांनी. हो ना. आणि त्याच्यामुळे तर हे व्यवस्थित चालू आहे. बरोबर. आपल्या मठामध्ये असं काही शंकर गीतेचं पारायण वगैरे पण करतात का, स्त्रिया किंवा पुरुष सेवेकरी असतील? करतोय. आपलं अष्टमीच्या आदल्या दिवशी सप्तमी असते. बरोबर. आदल्या दिवशी सकाळी 9ला पारायण असते, 9 ते 12, 12:30 पण पारायण संपते. बरोबर. बरोबर. दर महिन्यातून असते. आणि दर गुरुवारी आरती असते ना, सकाळी रुद्राभिषेक झालेला असतो. अरे वा. बाबांची मूर्ती धनकवडीतून आणलेली आहे आणि त्या मूर्तीवर बाबांचा अभिषेक आहे, रुद्राभिषेक होते. अरे वा, खूप छान. दर गुरुवारी होते रुद्राभिषेक. आणि बरीच लोक आहेत, पुण्यातून पण लोक येतात. अच्छा, भेटायला येत असतील. हा, भेटायला किंवा त्यांचे कोणी तर रिलेटिव्ह असले, पाहुणे वगैरे तिथे ना, आणि ते 1 दिवसाचं पारण करून जातात वैयक्तिक. हो ना. अरे वा. मग काय करतोय मी, त्यांनी आले की नाही, त्यांना ते आसन द्यायचं, फॅन लावून द्यायचं, बसतात. मी नसलो, आमचे बाबा असतात, त्यांनी फॅन वगैरे लावून देतात. ताई तुम्ही बसा, एवढ्या वेळ बसायचं बसा, तुमचं आवरलं की मला सांगा म्हणतात त्यांनी. हो ना. हा, म्हणजे आपल्याकडून काय सेवा, चहा वगैरे ते तेवढं करून त्यांना द्याने, नमस्कार करणे. हो ना. त्यांना पण आनंद वाटते की तुमची जागा किती शांत आहे. तुमचा वाडा पण तसा ऐसपैस बसण्यासारखा आणि शांत आहे ना, एकदम शांत वातावरण आहे. हो ना, गडबड नाही कसली. नाही, गडबड नाही. त्याच्यामुळे त्यांनी परत आले की नाही, सुट्टीला वगैरे सांगलीमध्ये परत त्यांनी पारायण करून जातात. हो ना, आठवणीने येत असतील, त्यांनाही तसे अनुभव येत असतील ना, त्यामुळे ते नक्कीच येत असतील. हो, पारायणसाठी शंकर गीता ठेवलेलं आहे. अच्छा. किंवा त्यांच्याकडे जर असले की त्यांचे त्यांनी वैयक्तिक म्हणून शंकर गीताचं पारायण करून जातात. नसेल तर शंकर गीता असते. बरोबर. खरंच जे काही भक्त अडचणीमध्ये आहेत आणि त्यांना महाराजांचं थोडंफार महत्व आहे, किंवा त्यांना काय तर महाराजांची सेवा करायची आहे, बरोबर, त्यांना शंकर गीता पोचवते. वा वा वा, खूप छान. आणि महाराजांचा फोटो पण पोचवते त्यांना. हो का? अरे वा, खूप मोठी सेवा आहे ही दादा, आणि खरंच तुमचे अनुभव ऐकत राहावे. हे तुम्हाला सांग काय, जे भक्त लोक आहेत, जो तो प्रसाद होतोय ना, दर अष्टमीला महाप्रसाद होतोय. बर. सगळं महाराजांच्या आशीर्वादानं आणि भक्तांच्या मदतीनंच होते. बरोबर आहे ना. आम्ही काही नाही, आम्ही नाम मात्र आहे तर मठामध्ये, फक्त आम्ही नुसतं सेवेकरी म्हणलं तरी चालतंय. खूप मोठी सेवा आहे पण ती दादा तुमची. हा, नाही खरं सांगते, फक्त सेवेकरी म्हणून महाराजांना सांगून, महाराज मला प्रसाद करायचा आहे, तर बरेच भक्त येतात. हो ना. की काय असेल ते अजित आपण करूया म्हणतात त्यांनी प्रसाद. बरोबर. त्यांनी दिलंय, त्यांच्या देण्यातून प्रसाद होतोय सगळा. बरोबर की, त्यांच्या सहभागातून, त्यांच्या अन्नदानातूनच हे अन्नदानातूनच शक्य होते. बरोबर. नाहीतर आमची एवढी परिस्थिती नाही की आम्ही हा मोठा दरवेळी प्रसाद ठेवायचा. खरे खरे. मग ते काय असं ते महाराजांना ते प्रश्न विचारून पुढच्या मार्गाला लागतोय. महाराज पण ते बरोबर पाठवत असतील अशा भक्तांना, सेवेकऱ्यांना सुद्धा, की जे थोडीफार आर्थिक मदत करू शकतील. आर्थिक मदत किंवा अन्नदान, काय काय भक्त प्रसादाला पण येत नाहीत पण देऊन जातात. हो ना. एक आश्चर्यच आहे. आणि काय काय भक्त असे आहेत ना,
त्यांना कधी बघितलेलं नसतंय, कधी त्यांचा नंबर वगैरे काय नसतोय. असं अचानक येतात ते बाबाला आमच्या सांगतात की हे बाबा मी तांदूळ आणले, प्रसादाला वापरा. तर बाबा म्हणतात तुम्हाला कुणी पाठवलंय? काय नाही, मी महाराजांचं युट्यूबला बघून आलोय. हो ना. महाराजांची तुमची सेवा ऐकली असं म्हणतात त्यांनी. अच्छा. आणि नाव पण सांगत नाहीत आणि असंच जातात ते. हो का, कमाल आहे ना. विचारते बाबांना कोण आलत, तर दिसायला कसे होते, दिसायला वर्णन सांगतात त्यांनी बाबा जरा जमल तसं, पण त्या व्यक्तीला कधी बघितलंच नाही. खरंच. हे म्हणजे काय आहे, भगवंताच्या दारात म्हणतात ना, देर आहे अंधेर नाही. ते खरोखर स्वामी म्हणतात ना, भेऊ नकोस तुझ्या पाठीशी आहे. खरोखर देव पाठीशी आहे. हो ना, हो ना. आणि प्रत्येकाचा असतो. बरोबर आहे. नाही आता दादा समजून घ्यायला पाहिजे आपण. आपले सुद्धा व्हिडिओ बघून ना तुम्हाला अगदी आपल्या देशातूनच नाही परदेशातून सुद्धा खूप आपल्या या मठासाठी देणगी मिळू देत आणि खूप स्वच्छ आणि चांगला कारभार असाच तुमचा सुरू राहू देत. शंकर महाराजांची सेवा ही सर्वदूर सर्वत्र पसरू देत. स्वामींची, शंकर महाराजांची सेवा सगळ्यांपर्यंत पोहोचू देत, हीच माझी मनोकामना आहे. धन्यवाद ताई. कारण काय तुम्हाला स्वामी हे तुम्हाला ह्याच्यातून तुम्हाला यश देणार. कारण का सांगू काय, माझी पण तेवढीच इच्छा आहे. बरोबर. थोडं कष्ट करायला लागू दे, करायचं. थोडा त्रास होईल आपल्याला, कारण मग धावपळीचे सगळे होणारच. हो ना, हो ना. आणि ते इकडे तिकडे त्रास होण्यापेक्षा, नको त्या लोकांचा किंवा आपण त्यांना दुसऱ्यांना त्रास देण्यापेक्षा आपण महाराजांचा त्रास घेऊया. हो ना, हो ना. किती तर पटीने घेऊया. आणि भक्तांची सेवा म्हणजे सेवा जर करत असलो आपण, जे मठात येतात ते काय त्रास नसते, ते सेवा असत्या. हो ना, खरंय. आणि असं जर कार्यक्रम जर होत असला आणि बऱ्याच भक्तांनी जर मदत जर आली तर आणि ह्याच्यापेक्षा कार्यक्रम सुंदर होत जाणार. नक्कीच चांगला होईल. बरोबर आहे ना. आणि त्यांना सेवेकरांनाही तसे अनुभव छान येत राहतील. ज्यांना शक्य नाही अगदी लांब, काय म्हणत आपण, शुभरायांच्या मठात जाणं किंवा अक्कलकोटला जाणं, धनकवडीला जाणं, तुमच्या भागातले जे काही आहेत भक्त सेवेकरी ते तरी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. शंकर महाराज सगळीकडेच आहेत, पण ज्यांना असं वाटतं की आपण मठात जाऊन दर्शन घ्यावं किंवा शंकर गीतेचं पारायण करावं किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तिथली जी विहीर आहे त्याचं तीर्थ मिळावं, ती सेवा तर नक्कीच तुमच्या मठाकडून मिळू शकते ना. त्यासाठी प्रचार आणि हा प्रसार चांगल्या मार्गाने व्हावा अशी माझी इच्छा आहे. बरोबर आहे, बरोबर. आणि नाही, प्रसार पण झालाच पाहिजे. कारण काय आहे, काही काही लोकांना खरोखर मठातलं काही कार्यक्रम पण माहित नाहीत, आणि मठ हा माहित नाही कुणाला. नाही, तुमची कार्यक्रमाची रूपरेषा आता जी असेल ना दादा, ती पण मला पाठवा, ती पण आपण शेअर करूयात आता. कारण प्रकट दिन येतो ना 15 तारखेला, लोकांपर्यंत पोहोचेल हे, म्हणजे त्याच्या आधीच. हो हो हो. कार्यक्रमाचं मी सांगतोच तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. हो चालेल दादा, भेटूयात आपण पुन्हा मग पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय शंकर महाराज. ठेवते फोन.
त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ।